वृत्तालेख हा घटक पाहणार आहोत. ते कधी आलेलं आहे? महा TET 2016 आलेले प्रश्न आहेत. प्रश्न किती आले ते? एका वृत्तालेखावर 2 प्रश्न आलेले आहेत. आता वृत्तालेख कसा सोडवायचा हे पहा इकडं. काय हे किती अंशाचं आहे? 360 अंशाचं. पूर्ण वर्तुळ किती अंशाचं आहे? 360 अंशाचं. मग आता ह्या रकान्याला किती अंश जाईल? इथं किती जाईल हे ते आपण काढूया. तर पहिलं काय, बसपासून सुरुवात करू. बसमध्ये काय किती? 4x - 2. आता दुसरा मोटार बरोबर x - 7. तिसरा मोटारसायकल बरोबर किती? 5x + 4. नंतर काय? ट्रेन बरोबर किती? 2x - 4. नंतर काय? सायकल काय किती या? x - 21. आता काय करायचं? ह्यांची बेरीज करायची. अगोदर एक्सची बेरीज करू. हे 1x, हे 2x + 3x 8x 9x आणि 9 × 4 13x. आता इथं मायनस चिन्ह. मायनस कशामुळं? की सगळ्यात जास्त मायनस संख्या येतात. मग आता हे प्लस, ही मायनस, ही 0. 21 7. 21 + 7 किती झालं? 28. 28 आणि 2 30. 13x बरोबर 13x - 30. आता हे किती बरोबर आलं? 360 बरोबर. आता पुढची स्टेप काय करायची? 13x बरोबर 360. 13x बरोबर 360. तर हे मायनस आहे, तर बरोबरच्या समोर गेलेस प्लस होईल. तर किती झालं? x बरोबर 390 भागिले 13. आता हे 13नं 390ला भागायचं. 13 × 13 13 39. मग किती आलं? x बरोबर किती आलं? 30. मग आता x बरोबर 30 असेल तर आता झालं. पुढची स्टेप काय करायची? आता ह्या x ना, हे किती x आहेत? 5x आहेत. x ची किंमत किती? 30 आहे. मग या 5x चा गुणाकार करायचा. 5 3 15. 15 आणि 4 154. इथं किती आलं? 154. आता दुसरी स्टेप. x बरोबर किती या? इथं 1x आहे. मग 1x काय गुणला काय नाही गुणला काय फरक पडत नाही. मग आता -7 आहे, ती -7 केले तर किती झाले? 23. इथं आलं 23. ही अंशामध्ये आहे, प्रत्येक संख्या अंशामध्ये आहे. आता दुसरी स्टेप. आता इथं काय किती x आहे? तर 4x. मग इथं 4x न गुणायचं. 4 3 12. 120 आलं. -2. इथं किती झालं? 118. आता यानंतरची स्टेप. इथं किती x आहे? तर 1x आहे. मग 1x - 21 किती राहिलं खाली? 21 गेल्यानंतर 9 राहते. मग इथं 9 अंश. आता याच्यानंतरची स्टेप. इथं किती x आहे? तर 2x. मग याला 2 न गुणायचं. किती आलं? 3 2 6 60. 60 - 4 किती आलं? 56 अंश. अशा प्रकारे प्रत्येक, आता हे 360चं सर्कल आपण तयार केलं. मग 360चं सर्कल तयार केलं. आता इथे काय दिलं आहे? एका ग्रहसंकुलातील साधने वापरणाऱ्या व्यक्तीची संख्या वृत्तालेखात दर्शविलेली आहे. त्यातील मोटारीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या किती? या मोटारीने प्रवास करणारे कुठं? मोटार हे 23 अंशाचे. मग 23 अंश असेल तर हे किती? 23 अंशाला किती व्यक्ती येतात? 69. मग आता त्याच्यावरून प्रश्न सोडवायचा आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काय सांगितले? सायकलने प्रवास करणाऱ्या ग्रहसंकुलातील व्यक्तीची संख्या किती?
सायकलने प्रवास करणार आहे. आता सायकल कुठे आहे? इथं. किती अंशाची? 9 अंशाची. मग आता इथं बघा 23ला किती या? 69. ही अंशामध्ये अंश आहे आणि ही व्यक्ती. आता किती ते इथं? 9 अंशाचं आहे. मग 9ला किती? मग आता तिरकस गुणाकार 9 गुणिले 69 भागिले 23. 23 त्रिक 69, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. 3 नंबर ऑप्शन. आता दुसरा प्रश्न काय सांगितला आहे? आता 9ला 27 आहे, 9 अंशाला 27 आहे. तर इथे काय सांगितलं आहे? बसपेक्षा मोटरसायकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची संख्या कितीने जास्त आहे? आता पहिल्यांदा काय करावं? आपण बसची काढू. बस कुठे आहे? हे 4, ह्याची किती? 118. 118 अंश आहे. मग 118ला किती? आता यांचा काय करायचं? तिरकस गुणाकार 27 भागिले 9. आता इथं 9 त्रिक 27, 8 त्रिक 24, हा 4 2, 3 1 3 आणि 4 5, 3 1 3, याला 354. ही कोणाची आली? बसचा प्रवास. बसने प्रवास करणारे किती इथं? 354. आता मोटरसायकल कुठे? इथं. मोटरसायकलचं किती येईल? आता त्याची किती इथं किती अंशाचं आहे? 154. मग 9ला 27 तर 154ला किती? 154ला किती? मग आता काय करायचं? 154 गुणिले 27 छेदस्थानी 9, 9 त्रिक 27, मग 3 चौक 12, हाचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, हाचाला 1, 3 1 3 आणि 1 4. हे किती आलं? 462. आता ह्याच्यातून मायनस 462 ह्यांची वजाबाकी किती आले? 8 आणि 4 12 आणि हाचाला 1 0 1 108. पर्याय नंबर 1. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा.